Hello friends, I am Professor P.B. गोळे. मराठा विद्याप्रसारक समाज GMD आर्ट्स BW Commerce and Science College Sinnar. We are starting to teach the subject of Advanced Accounting of TY BCom. There are a total of 8 chapters in the subject of Advanced Accounting. First of all, let's look at the name of first term chapter. There are 4 chapters in first term. चॅप्टर क्रमांक फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड, चॅप्टर क्रमांक सेकंड फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी, चॅप्टर क्रमांक थर्ड जनरल इन्शुरन्स क्लेम अकाउंट, चॅप्टर क्रमांक 4 कॉर्पोरेटिव्ह सोसायटी अकाउंट. फर्स्ट ऑफ ऑल we will start with the topic of general insurance claim account. Introduction. A business may suffer abnormal losses due to different reasons such as fire, theft, burglary, flood, strike, etc. Among them, the most common which destroys or cause severe damage to the asset like stock, building, plant, machinery, furniture, etc. is fire. When a fire takes place, the business naturally incurs heavy losses, and in turn the normal business operation are disturbed. Hence the businessmen need insurance, especially in regard to cover losses of stock destroyed by fire and losses of profit during the period of disruption of normal business operation. व्यवसाय म्हटला की व्यवसायाला अनेक प्रकारचे लॉस येऊ शकतात. त्याची कारणं आपण बघितली. याच्यामध्ये फायर असेल, थेफ्ट असेल, बर्गलरी असेल, फ्लड असेल, स्ट्राईक असेल. या कारणाने बिझनेसच्या ज्या असेट्स असतात, उदाहरणार्थ स्टॉक, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, इतर ज्या सगळ्या काही असेट असतात, ह्या असेट डिस्ट्रॉईड होतात व त्या असेटचं फायरमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये या फायरमुळे बिझनेस जो आहे हा बिझनेस नॉर्मल जे वर्किंग आहे हे नॉर्मल वर्किंग कंडिशन डिस्टर्ब झाल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीमध्ये जो बिझनेसमॅन आहे किंवा व्यावसायिक आहे हा आपला लॉस कमी करण्यासाठी किंवा प्रॉफिटचा जो काही लॉस असेल हा लॉस कमी करण्यासाठी जो इन्शुरन्स आहे या इन्शुरन्स उतरवण्याचं काम यामध्ये करत असतो. आपल्याकडे बरीच मुलं मराठी मीडियमची असल्यामुळे इंग्लिश टू मराठी असं टीचिंग करण्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला समजेल. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला अकाउंट जो सब्जेक्ट आहे हा या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. आता यामध्ये जो लॉस होतो हा लॉस कमी करण्यासाठी मग इन्शुरन्स कंपनी जी आहे या इन्शुरन्स कंपनीकडे जो इन्शुरन्स असेल हा या ठिकाणी उतरून घेतला जातो. When a business suffer a loss from an insured event, it has to notify the insurance company regarding the loss of asset and to file a claim for compensation against those losses. जो काही तुमचा लॉस होतो या लॉसेसच्या विरोधामध्ये आपल्याला इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या इन्शुरन्स कंपनीकडून जो इन्शुरन्स आहे हा या ठिकाणी घेता येतो. When a business suffer a loss from an insurance event, it has to notify the insurance company regarding the loss of the asset and file a claim for compensation against those losses. Such claim are known as insurance claim. Insurance claim म्हणजे नेमकं काय? का जेव्हा तुम्हाला लॉस होतो हा लॉस भरून काढण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे
जो काही विमा उतरवलेला असतो त्या विम्याची दिलेली भरपाई म्हणजेच इन्शुरन्स क्लेम. When a fire takes place, to file a claim with the insurance company for the loss of asset, damage or destroyed, a set procedure is followed. यामध्ये ज्यावेळेस तुमच्या इन्शुरन्स कंपनीज तुम्हाला ज्यावेळेस इन्शुरन्सची भरपाई देत असतात त्यावेळेस विशिष्ट प्रकारची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस या ठिकाणी राबवली जाते. टाइप्स ऑफ इन्शुरन्स क्लेम. अ बिझनेस टेक्स अ फायर इन्शुरन्स पॉलिसी टू कव्हर क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. यामध्ये जे इन्शुरन्स पॉलिसी जे आहे ह्या इन्शुरन्स पॉलिसी या चॅप्टर्समध्ये आपल्याला दोन प्रकारचे क्लेम किंवा दोन प्रकारच्या पॉलिसींची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. पहिला आहे क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. आता हा क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक जो आहे या क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट या दोघांवरती टर्म एंडला 8 मार्काला आपल्याला प्रॉब्लेम येतो. लॉस ऑफ स्टॉकला लॉस ऑफ प्रॉफिट ऑर असतो आणि ॲन्युअल एक्झाम जी आहे या ॲन्युअल एक्झाममध्ये मात्र या दोघांपैकी एकच प्रॉब्लेम आपल्याला विचारला जातो आणि तो कंपल्सरी असतो. तो 10 किंवा 12 मार्काला विचारला जातो. आता पहिला जो टॉपिक आहे याला आपण सुरू करत आहोत. क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. When a fixed asset is destroyed, the compensation of loss is simple, but when stock is destroyed, the compensation of loss is not so simple because the price of different atom of stock are seldom stable and stock is acquired at varying rates. जेव्हा फिक्स असेट डिस्ट्रॉईड होतं, नुकसान होतं, तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे. कारण की ज्या तुमच्या जे फिक्स असेट्स असतात याचं जे व्हॅल्युएशन आहे हे व्यवस्थित केलेलं असतं. परंतु जेव्हा स्टॉकचं डिस्ट्रॉईड होतं, स्टॉकचं नुकसान होतं, तेव्हा मात्र त्या स्टॉकमध्ये जे ॲटम्स असतात हे खूप छोटे छोटे असतात आणि त्यामुळे अशा स्टॉकचं व्हेरीफाईंग करणं, त्याचं मूल्यमापन करणं हा अतिशय अवघड काम असतं. द इन्शुर्ड इन द इव्हेंट ऑफ द फायर ॲक्सिडेंट इन्फॉर्म द इन्शुरन्स कंपनी ऑफ द लॉस ऑफ प्रॉफिट लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड स्टॉक. ज्यावेळेस तुमचं फायरपासून ॲक्सिडेंट होतं, नुकसान होतं, त्यावेळेस सर्वप्रथम इन्शुरन्स कंपनीला जी तुमच्या फायरच्यामुळे जे काही स्टॉकचं नुकसान झालेलं आहे याची सूचना या ठिकाणी दिली जाते. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट इज युजली फॉर अ इयर अँड इन्शुरन्स इंडिमिनिफाईज द इन्शुर्ड फॉर द लॉस सफर्ड. म्हणजे तुमचं इन्शुरन्स जे आहे त्या इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स उतरत असताना हा साधारणपणे 1 वर्षाचा असतो आणि इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जो लॉस आहे या लॉसचं सपरेशन किंवा जे काही मूल्यमापन आहे हे केलं जातं. आता यामध्ये ज्यावेळेस तुमचा लॉस ऑफ स्टॉक होतो, इफ द स्टॉक रजिस्टर इज मेंटेन्ड प्रॉपरली द व्हॅल्यू ऑफ स्टॉक लॉस बाय फायर कॅन बी असर्टेन फ्रॉम इट. हाऊएव्हर द बिझनेसमॅन मे फेस अ प्रॉब्लेम इवन when the stock register is maintained up to date if the books of account are also destroyed along the stock. ज्यावेळेस तुमचं स्टॉक रजिस्टर हे प्रॉपरली कंपनीमध्ये मेंटेन केलं जातं अशा परिस्थितीमध्ये जे काही इन्शुरन्स कॅल्क्युलेशन करणारे जे इन्शुरन्स कंपनीचे जे वर्कर असतात किंवा एजंट असतात यांना अतिशय सोपं काम होऊन जातं. अप टू डेट रेकॉर्ड या ठिकाणी तुम्ही जर ठेवलं असेल तर अतिशय कमी वेळेमध्ये जो इन्शुरन्स आहे याचं कॅल्क्युलेशन देखील त्यांना वेळेवर करता येत असतं. आता ज्यावेळेस आपण यामध्ये
जे काही कॅल्क्युलेशन केलं जातं स्टॉक डिस्ट्रॉईड झाल्यानंतर, फायर झाल्यानंतर, तर त्याची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर कशी असते ही आपण बघणार आहोत. प्रोसिजर फॉर कॅल्क्युलेशन. देर आर टू सिच्युएशन in which claim can be calculated and lodged. दोन प्रकारच्या सिच्युएशन असतात. क्लेमचं कॅल्क्युलेशन करणं आणि जो क्लेम आहे या क्लेमची भरपाई मिळवणं. फर्स्ट, व्हेन प्रॉपर रेकॉर्ड आर अवेलेबल. जेव्हा कंपनीनं तुमच्या स्टॉकचं प्रॉपर रेकॉर्ड ठेवलेलं असतं तेव्हा कोणत्या स्टेप असतात त्या आपण बघूया. त्यामध्ये ए, असर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक लाईंग विथ द बिझनेस कन्सर्न ऑन द डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरला तुमच्या स्टॉकचं जे रेकॉर्ड ठेवलेलं आहे त्या स्टॉकच्या व्हॅल्यूनुसार त्याची जी प्राईस आहे ही असर्टेन केली जाते. असर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॉल्वेज फ्रॉम फायर. स्टॉकमध्ये फायर झाल्यानंतर जो काही स्टॉक सॉल्वेज झालेला आहे, वाचलेला आहे, त्याचं व्हॅल्युएशन दुसऱ्या स्टेपमध्ये केलं जातं. सी, फाइंड आउट द स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर. त्यानंतर तुमचा किती स्टॉक डिस्ट्रॉईड झालेला आहे याचं व्हॅल्युएशन यामध्ये केलं जातं. द अमाऊंट ऑफ क्लेम वुड बी इक्वल टू द स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर. आणि यामध्ये तुमची क्लेमची जी अमाऊंट आहे ही स्टॉकचं जेवढं फायर झालेलं आहे त्या प्रमाणामध्ये देण्याचा जे काही कॅल्क्युलेशन आहे यामध्ये केलं जातं. आता पहिली जी स्टेप आहे या पहिल्या स्टेप्समध्ये आपण बघितलं की जर प्रॉपर रेकॉर्ड जर बिझनेसने जर ठेवलं जर असेल तर स्टॉकचं व्हॅल्युएशन करणं अतिशय सोपं आहे. यामध्ये तुमची बिझनेस कन्सर्न जी आहे ही डेट ऑफ फायरला स्टॉकचं किती नुकसान झालं याचं ऑब्झर्वेशन करते, नंतर सॉल्वेज स्टॉकचं ऑब्झर्वेशन करते, नंतर किती स्टॉक डिस्ट्रॉईड झाला त्याचं ऑब्झर्वेशन करते आणि कॅल्क्युलेशन करून तुमचा जो क्लेम आहे हा क्लेम लॉज केला जातो. सेकंड जी आपली स्टेप जी आहे, व्हेन प्रॉपर रेकॉर्ड्स आर नॉट अवेलेबल द फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलोड टू असर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. जेव्हा स्टॉकचं प्रॉपर रेकॉर्ड जे आहे हे बिझनेसमध्ये ठेवलं जात नाही तेव्हा जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरचा वापर हा तुमच्या फायरपासून जे कॉम्पेन्सेशन आहे, भरपाई आहे ही मिळवण्यासाठी केला जातो. आणि ह्या सेकंड स्टेपचाच अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. सेकंड स्टेपमध्ये स्टॉकचं प्रॉपर रेकॉर्ड नसल्यामुळे कशा प्रकारे व्हॅल्युएशन केलं जातं ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये स्टेप क्रमांक फर्स्ट आहे, फाइंड आउट द प्रोसिजर ऑफ ग्रॉस प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर ऑन द अव्हरेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर. देर इज डन बाय प्रिपेरिंग द ट्रेडिंग अकाउंट ऑफ द प्रिव्हियस इयर which gives the figure of gross profit. The usual format on trading account is as follows. पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर. मागील वर्षी तुम्हाला किती ग्रॉस प्रॉफिट झाला होता याचं जे अव्हरेज आहे ह्या अव्हरेजचा जो अभ्यास आहे हा यामध्ये केला जातो. दिस इज डन बाय प्रिपेरिंग द ट्रेडिंग अकाउंट. मग मागील वर्षी तुम्हाला किती ग्रॉस प्रॉफिट झाला होता हे शोधून काढण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट जे आहे हे ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी तयार करावं लागतं. आणि या ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ग्रॉस प्रॉफिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो हे तुम्हाला बघायचं आहे. आता तुमच्या समोर ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड एंडेड नावाचा फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंटचा. आता हे लेक्चर ऑनलाईन असल्यामुळे किंवा याचं रेकॉर्डिंग केलं असल्यामुळे आता तुमची आणि आमची भेट या कोविडच्या महामारीमुळे होणं थोडंसं
लांबणीवर पडलेला आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात घ्या. ह्या जी स्क्रीन आहे तुमच्या समोर, या स्क्रीनचा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि या स्क्रीनशॉटमध्ये ज्या तुमच्या सर्वच PPTs, पहिल्या PPT पासून तर लास्ट PPT पर्यंत जेवढे मी PPT दिले त्या PPT आहे तशा लिहून काढायच्या आहेत. जर भविष्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर एक्झाम जर झाल्या नाही तर मी दिलेला हा जो तुमचा PPTचा जो होमवर्क आहे, प्रत्येक PPT लिहून काढणं, प्रत्येक अकाउंट लिहून काढणं, हा कंपल्सरी गुगल क्लासरूमच्या माध्यमातून तुमच्याकडून मागवून घेतला जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारचा होमवर्क नसेल, त्यांनी अभ्यास केला नसेल, अशा विद्यार्थ्यांना मात्र मूल्यमापन करताना त्या अभ्यासक्रम जर नसेल तर त्यांचं मूल्यमापन करत असताना त्यांना या ठिकाणी त्यांचं मूल्यमापन कमी मार्काने केलं जाईल. लक्षात घ्यायचं. काय करायचं, मी काय सांगितलं, स्क्रीनशॉट काढायचा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड एंडेड लिहायचं आणि ह्या पद्धतीनं जो काही फॉर्मॅट आहे हा वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा. मी तुम्हाला हमी देतो की मोबाईलच्या माध्यमातून जे तुम्ही व्हिडिओ ऐकणार आहात हे सुद्धा अकाउंट तुम्हाला 100% समजेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस असतात, त्याच्यामधून आपण रिटर्न आउटवर्ड करतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस टू कॅरेज अँड फ्राईट इनवर्ड वेजेस, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ही बॅलन्सिंग फिगर आहे, क्रेडिट बाजूला सेल्स आहे, लेस रिटर्न इनवर्ड आणि बाय क्लोजिंग स्टॉक, या पद्धतीनं. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयरचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ट्रेडिंग अकाउंट पहिली जी स्टेप आहे हे कोणत्या इयरचं आहे, प्रिव्हियस इयर, मागील वर्ष. आता यासाठी ह्या लॉस ऑफ स्टॉकमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डेट ऑफ फायरची डेट शोधायची. डेट ऑफ फायरची डेट ही करंट इयर डेट असते. काय सांगितलं मी, डेट ऑफ फायरची डेट ही करंट इयरची डेट असते. आता या अकाउंट्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये मागील वर्षाचा सगळे जे स्टॉक असेल, परचेसेस, एक्सपेन्सेस, जे काही सेल्स क्लोजिंग स्टॉक जे काही असेल ते मागील वर्षाचे घ्यायचे. मग यासाठी तुम्हाला ओपनिंग स्टॉकची डेट आणि क्लोजिंग स्टॉकची डेट या दोन्ही डेट शोधावं लागतील आणि ह्या दोन्ही डेट आणि त्यांचा जो काही स्टॉक आहे हा प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, 100% दिलेला असतो, तो असतोच. म्हणून ओपनिंग स्टॉकची डेट आणि क्लोजिंग स्टॉकची डेट या डेट ज्या आहेत ह्या डेटची सुरुवात आणि शेवट आणि मधले जे सगळे एक्सपेन्सेस आहे तेच तुम्हाला इथं फक्त घ्यायचे आहे करंट इयरचे, म्हणजे ज्या वर्षी डेट ऑफ फायर आहे त्याचा कुठलाही खर्च या ठिकाणी घ्यायचा नाही. आलं लक्षात. हे सगळं झाल्यानंतर अकाउंट क्लोज करून टाकायचं. या ट्रेडिंग अकाउंटची जी काही क्रेडिट साईट आहे ही नेहमी हेवी असते आणि डेबिटला तुम्हाला येतो ग्रॉस प्रॉफिट. आपण स्टेप क्रमांक फर्स्टमध्ये म्हटलं होतं किंवा सेकंडमध्ये सुद्धा म्हटलंय. या ग्रॉस प्रॉफिटचे काय करायचं, आपल्याला अवरेज काढायचं आहे. अवरेज काढण्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल, की तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे याचं जे काही सेल आहे या सेल बरोबर काय संबंध होता. फॉर्म्युला आहे आपला, इफ सेल इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणून आपण तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स, किंवा ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 असं लिहिलं तरी चालतं. पुन्हा एकदा आठवण करून देतो, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 असा फॉर्म्युला लिहिला तरी तो चालतो, तो अलाउड आहे. मग इथं काय करायचं आहे तुम्हाला,
जो ट्रेडिंग अकाउंटचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो घ्यायचा, जो आपण बॅलन्सिंग फिगर म्हणून मिळवला तो. त्यानंतर सेल्स रिटर्न वजा केल्यानंतर जी सेल्स आहे ती सेल्स आपल्याला या ठिकाणी घ्यायची इंटू 100 आणि त्याला 100ने गुणायचं. येणारं उत्तर हे आपलं पर्सेंटेजमध्ये असेल. TY-BCOMच्या मुलांना हे माहिती असतं की 100ने मल्टिपल जर आपण केलं तर येणारं उत्तर जे असतं आपलं पर्सेंटेजमध्ये असतं. सेकंड स्टेप आहे फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर बाय कन्स्ट्रक्टिंग सेपरेट मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर बाय कन्स्ट्रक्टिंग अ सेपरेट मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. आता तुम्हाला जे करंट इयर आहे या करंट इयरमध्ये तुमचा जो स्टॉक आहे हे स्टॉकचं जे नुकसान आहे हे शोधण्यासाठी मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि हा फॉर्मॅट वहीमध्ये लिहून घ्यायचा. तिथं म्हटलंय आपण मेमोरेंडम, इकडं वरती नीट लक्ष द्यायचंय. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड फ्रॉम फर्स्ट डे ऑफ द अकाउंटिंग इयर टू द डेट ऑफ फायर. इथं काय घ्यायचंय, डेट घेताना फर्स्ट डे ऑफ द अकाउंटिंग इयर ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे सपोज आपलं मागील वर्ष ज्याचं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केलं ह्या ठिकाणी, हे ट्रेडिंग अकाउंट दिसतंय सर्वांना. या ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलं याची जर डेट जर असेल क्लोजिंग डेट 31 डिसेंबर 2019, म्हणजेच याचा अर्थ ट्रेडिंग अकाउंटची डेट आहे 1 जानेवारी 2019 टू 31 डिसेंबर 2019. आता डेट ऑफ फायर सपोज लागली आहे 1 जून 2020. काय सांगितलं मी, प्रॉब्लेममध्ये डेट ऑफ फायर आहे 1 जून 2020. तर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणायचं आहे याचा अर्थ जर 2019ला मागील वर्ष संपलं 31 डिसेंबरला, तर नवीन वर्ष कधी सुरू होईल 1 जानेवारी 2020. म्हणून या मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणायचं आहे फॉर द पिरियड फ्रॉम 1 जानेवारी 2020 टू 1 जून 2020 दॅट इज डेट ऑफ फायर. म्हणजे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये वर्षाची सुरुवातीपासून तर तुमच्या फायरपर्यंत जो पिरियड आहे हा या पिरियडचं मेन्शन या ठिकाणी करायचं आहे. ॲक्च्युली प्रत्यक्ष प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लक्षात येईलच. नंतर बाकीचं मागच्या वर्षीचं क्लोजिंग स्टॉक येतं ओपनिंग स्टॉक म्हणून होईल. परचेसेस घ्यायचे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज अँड फ्राईट, वेजेस आणि टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कंसामध्ये म्हटलंय पर्सेंटेज ऑन सेल दॅट इज. हा काय घ्यायचा आहे, सेलच्या पर्सेंटेज. कुठला पर्सेंटेज, इथं कॅल्क्युलेशन केलं आहे आपण. सपोज इथं ग्रॉस प्रॉफिट आपला 25% आला असेल तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, मेमोरेंडमची सेल जी डाव्या बाजूला पहिल्या ओळीवर दिसते सपोज ती आहे 1 लाख, तर 1 लाखाच्या 25% डेबिट बाजूला जिथं आपण ग्रॉस प्रॉफिट म्हटलंय दॅट इज पर्सेंटेज ऑन सेल, बरोबर. तर त्याचे किती टक्के घ्यायची, 25%. म्हणजे 1 लाखाचे 25% किती आले, 25,000. नंतर प्रॉब्लेम क्लोज करायचा. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड हेवी असते आणि ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड हेवी असते, क्रेडिट साईड. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड हेवी असते, डेबिट साईड. आणि हे क्लोज केल्यानंतर येणारं जी बॅलन्सिंग फिगर आहे तिला म्हणायचं बाय स्टॉक, क्लोजिंग स्टॉक नाही. फक्त काय लिहायचं, बाय स्टॉक. आणि कंसामध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर दॅट इज व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या दिवशी तुमचं स्टॉकचं जे काही नुकसान झालेलं आहे ती जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. नंतर
स्टेप क्रमांक 3, कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ क्लेम टू बी लॉज्ड, स्टेटमेंट शोविंग क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक ॲज ऑन. मग तुम्हाला हा चार्ट तयार करायचा आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण म्हटलंय बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज पर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. स्टेप क्रमांक 2 मध्ये जी बॅलन्सिंग फिगर दिसते बघा डाव्या बाजूला वरतून 2 नंबरचा आयटम, ती अमाऊंट इथं घ्यायची. लेस स्टॉक सॉल्वेज इन ब्रॅकेट रिटेन बाय द बिझनेस. जो स्टॉक वाचला असेल फायरमध्ये तो त्याच्यातून लेस करायचा आणि येणारं उत्तर असेल आपलं लॉस ऑफ स्टॉक क्लेम टू बी लॉज्ड. जेवढं तुमचं स्टॉकचं नुकसान झालं आहे प्रत्यक्ष तो त्याची अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला मिळते. आणि स्टेप क्रमांक 4, ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. तुम्हाला स्टेप क्रमांक 4 मध्ये ॲव्हरेज क्लॉज काढायचा आहे. त्यामध्ये त्याचं फॉर्म्युला आहे क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. जर प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिली नसेल तर 4थी स्टेप प्रॉब्लेममध्ये येणार नाही. परंतु 99% इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली असते इंटू लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक म्हणजे कुठं, जे उत्तर आपण आता काढलंय तिसऱ्या स्टेपमध्ये तो स्टॉक घ्यायचा. आणि व्हॅल्यू ऑफ द स्टॉक ऑन डेट ऑफ फायर ही कुठे मिळेल तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला जे बॅलन्सिंग फिगर आहे ती या ठिकाणी घ्यायची आणि येणारं उत्तर जे असेल तो असेल तुमचा क्लेम. 4 स्टेप लॉस ऑफ स्टॉकमध्ये आहे. प्रत्यक्ष प्रॉब्लेममध्ये हे तुम्हाला व्यवस्थित समजेल याची मी तुम्हाला हमी देतो. 4 ज्या स्टेप आहे माझ्या मते इथं ज्या काही संपूर्ण ज्या स्लाइड्स आपण बघितल्या या प्रत्येक स्लाइडचा स्क्रीनशॉट काढायच्या, त्या एका वहीमध्ये लिहायच्या आणि मी जशी तुम्हाला सूचना करेल तशा त्या गुगल क्लासरूमवरती मला PDF सेंड करायचे. आपलं नाव, नंबर, मोबाईल सगळं त्याच्यामध्ये असेलच आणि यानुसार कदाचित पुढील व्हॅल्युएशन तुमचं एक्झामचं असू शकतं. अशी वेळ येऊ नये, पण तशी वेळ जर आली तर मात्र मग आपल्याला वह्या अपडेट बघावं लागतील, हे कोणीही विसरता कामा नये. धन्यवाद. पुढील लेक्चरला आपण प्रॉब्लेम क्रमांक 1 घेणार आहोत. आता प्रॉब्लेम क्रमांक 1 घेत असताना आता मी इथं काय करणार, ज्यावेळेस प्रॉब्लेम क्रमांक 1 सुरू होईल त्यावेळेस मी पुस्तकामधून स्क्रीनशॉट काढणार आणि तो स्क्रीनशॉट हे PPT वरती टाकणार. तुम्ही व्हिडिओ सुरू करायच्या झाल्याबरोबर स्क्रीनशॉट काढायचा, त्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ थांबवायचा आणि तो प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून घ्यायचा. मी सांगितलेले अकाउंट तयार करायचे आणि आपलं जे काही अभ्यास आहे तो या ठिकाणी सुरू होईल. धन्यवाद.